हॅलो. मी स्मिता पाटील बोलतोय. हा बोलतोय. मॅडम हा कॉल तुम्हाला जिओ सर्व्हिस रिगार्डिंग केला गेलेला आहे. तर मी डिटेल कलेक्ट केली तुमच्या नंबरची. आपण जिओ सोडून जात होते. हो सर, सोडून टाकत आहे मी जिओ. कशामुळे आम्ही सर जिओला सर आम्ही बॉयकॉट केले सध्या तरी. तुला बायकॉट केलं पण कशासाठी? हो, मी गुजरातमध्येच राहते, पण आमच्या गावचा हत्ती एक होता. ते अंबानीनं त्यांच्या इकडे म्हणजे गुजरातला वंताराला घेऊन आले. ते गेले 35 वर्ष तो हत्ती आमच्या गावीच होता, नांदणीमध्ये. मग त्यामुळे आम्हाला नको आहे, जिओचं काही नको आहे, अंबानीचं काही आम्हाला युज करायचं नाहीये. काय हरकत नाही, तुमचा डिसिजन आहे, मी पण समजू शकतो. पण मी तुम्हाला एक सिंपल आपण फक्त सिंपल डिस्कस करतोय. बाकी डिसिजन तुमचं आहे. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो बघा, आपल्या भावना जोडलेल्या आहेत त्या प्राण्यासोबत. तो आपल्या घरातला एक व्यक्ती होता. बरोबर. सिंपलच्या गोष्टी असतात तिथं आपण तुम्ही गाव मिळून सांभाळलेलं आहे. बरोबर. पण त्यांना आज आपण कुत्र मांजर सांभाळतो, त्यांचं एन्व्हायरमेंट वेगळं असतं. पण जे मोठे जे प्राणी असतात त्यांचं एन्व्हायरमेंट वेगळं असतं. त्यांना आज दवाखान्याची काही गरज असते. माहितीये, पण 35 वर्ष सांभाळलंय त्यावेळेला काही प्रॉब्लेम नव्हता. आता भरपूर ठिकाणी कर्नाटकात सुद्धा हत्ती आहेत, पण आमचाच हत्ती त्यांना काय हवा होता असं आहे ना. आणि गेल्या 1-2 वर्षाचा हत्ती जर असला तर ठीक आहे, तुम्ही घेऊन जाऊ शकताय, त्याचा काही प्रश्न नाही. पण गेले 35 वर्ष तो हत्ती होता त्या गावामध्ये. त्या गावकऱ्यांशी त्यांचं नातं जोडलेलं होतं. मग कसं तुम्ही हे करू शकताय सर? एन्व्हायरमेंट वेगळं नाही. नातं अजूनही आहे, नातं तुटत नाही, नातं जोडलेलं तुटत नाही मॅडम. मी तुम्हाला सर माहिती नातं कधी तुटत नाही. नातं आपलं शेवटपर्यंत राहणार, कारण की भावना आहेत. भावनापेक्षा आपण 36 वर्षापासून सांभाळलेलं आहे. हो सर, माहिती. किती भांडणे झाले तर नातं तुटत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की एकच गोष्ट सांगतो मी, की आपण बायकॉट करून किंवा हे करून आपण हे नाही. आता बघा, संविधानाने अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला, तर आपण त्याप्रमाणे लढाई लढू शकतो. पण बायकॉट करून जर आपल्याला होणार असेल, आता एवढी चांगली कंपनी आपल्याला थोडंफार तरी सर मला समाधान होईल, थोडंफार तरी माझा खारीचा वाटा होईल याच्यामध्ये. कारण खूप सर रडलोय आम्ही सर ह्याच्यासाठी. नुसता व्हिडिओ, आम्ही इथं लांब आहे, मी गुजरातमध्ये, फक्त व्हिडिओ बघितल्यावर मला एवढा त्रास झालाय सर. व्हिडिओ बघितल्यावर पण त्या लोकांना किती त्रास झाला असेल. त्यामुळे हो सर, नाही त्यामुळे नाही, थोडंफार तरी आमचा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवा तुम्ही. ह्याच्यासाठी मी सिमच बंद करणार आहे माझं जिओचं. आणि माझ्या पप्पा मम्मींना सुद्धा आमची कोणती फॅमिली मेंबर मधले कोणच आता जिओ कार्ड वापरणार नाही आहे सर. आणि आमचं जर हत्ती परत मिळाला तर आणि आम्ही तुमचं प्रमोशन करू, आम्ही परत सगळं जिओ कार्ड युज करायला चालू करू. त्यामुळे प्लीज अंबानी पर्यंत आमची जरा मेसेज पोहोचवा तुम्ही. हो, मेसेज तर पोहोचवला जाईल, फीडबॅक शेअर केला जाईल. मी तुम्हाला एक सांगतो मॅडम, आपण वनतारा म्हणून जे आहे ते कोणाचंही मालकीचं नाही. ते एक 4000 एकर मध्ये फैललेलं एक जंगल आहे. आणि त्या जंगल ते कशासाठी बनवलेलं आहे? फक्त प्राण्यांसाठी, त्यांची सुविधा. त्याच्यामध्ये कुठल्याही पर्यटनासाठी किंवा कुठल्याही कोणाच्या सर मी व्हिडिओ सुद्धा बघितलाय वनताराचा, मी बघितलेला आहे व्हिडिओ. पण त्यांना आमचाच हत्ती का हवा होता हे एक कारण आहे. आता बघा मॅम, मग तुम्ही असं आहे ना, नाही सर, मग तुम्ही सगळेच हत्ती घेऊन जा ना, मग आम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. सगळे जे पाळीव हत्ती आहेत ते तुम्ही सगळेच घेऊन जा, मग आम्हाला कोणताच इश्यू राहणार नाही त्यांच्याबद्दल. हो बिलकुल मॅम. आता मॅम का नाही, आता तिथं दवाखाना एवढा चांगला आहे, एवढी सुविधा आहे. तुम्ही पण गुजरातमध्ये आहात, तुम्हालाही माहिती आहे की तिथं काय काय फॅसिलिटी तुम्ही वेबसाईटवरती बघितलंच असेल. तर फॅसिलिटी काय आहे, ते फक्त प्राण्यांना सांभाळण्यासाठी. ते कुठलं पर्यटन म्हणून नाहीये. पर्यटनमध्ये राहिलं असतं म्हणून तुम्हाला पण माहिती, प्राण्यांना त्रास होतो. त्याच्यामुळे तिथं कुठलंही साखळदंड किंवा कशाने बांधलेलं नाहीये. सगळ्यांना मोकळं फिरायला आहे. जेव्हा दवाखाना लागला त्यावेळेस त्याप्रमाणे चाललं जातं. तिथं स्वतः गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट पण लक्ष ठेवतंय. प्रायव्हेट तर त्यांचं आहे, डॉक्टर वगैरे, पण स्वतः गव्हर्नमेंट सुद्धा लक्ष ठेवतं की याच्यावरती काही चुकीचं घडायला नको, चुकीचं व्हायला नको प्राण्यांसोबत. नाही सर, इथं चुकीचं काहीच होत नव्हतं. तर त्यांनी सुद्धा मग निर्णय हा चुकीचाच घेतला. इथं त्रास होत होता असं ते बोलले, इथं हत्तीला त्रास होत होता. नाही, त्यांनी बोलताना त्यांनी पेटा थ्रू काय केलं, इथं हत्तीला त्रास होत होता म्हणून घेऊन गेलेत ते. असं काहीच मग त्रास होत असला तर 35 वर्ष तो हत्ती तिथं राहिलाच नसता ना सर, असं पण आहे. बरोबर आहे, पण हत्ती कुठून सांगेल मॅडम? हा पण विचार करायचा. हत्ती जर बोलला तर सांगितलं असतं काय त्रास होतो, काय गरज.
नाही, फक्त एवढंच कारण आहे सर, मला बाकी काही, मला जिओबद्दल काही हे नाही, पण माझं एवढंच कारण आहे, तुम्ही हत्ती आमचा घेऊन गेला त्यामुळे आम्हाला खूप राग आलेला आहे, त्यामुळे मी माझा जिओ नंबर पोर्ट करत आहे सर. तसं तुमचा फीडबॅक मी शेअर करून देणार आहे, त्याच्यात काही हो. नाही. त्याच्यावरती जर काही झालं, उलट मी तुम्हाला सांगतो, या तुम्ही कायदेशीररित्या तुम्ही विचार करा आणि कायदेशीररित्या लढा. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती होईल. त्याच्यामध्ये दवाखान्यामध्ये डॉक्टर वगैरे सगळे राहतात, सगळे सांगतात की काय आहे, काय नाही, काय प्रॉब्लेम आहे. मग इथल्या आमच्या डॉक्टरांनी पण सांगितलेलं काहीच प्रॉब्लेम नाही, पण पेटावाल्यांनी सांगितलं की प्रॉब्लेम आहे म्हणून. ते सांगितलं असेल, मग पेटावाल्यांनी कशामुळे सांगितलं ते तुम्हालाही माहिती आहे. त्याच्यावरती समजलं ते आता स्वतः सुप्रीम कोर्टाने पण तर आदेश दिलेले आहेत ना. हा, मग ते आपण मोठे फक्त लोक आहेत म्हणून पेटाने सुप्रीम कोर्टनं त्यांच्या थ्रू निकाल लागला ना. आम्ही छोटे लोक त्यामुळे आमच्या थ्रू तसं निकाल काही लागला नसतं. नाही. कोणी छोटा कोणी मोठा नाही. कोर्टापुढे कोणी छोटा कोणी मोठा नाही. आज संविधान आहे, संविधानाचा हक्क आहे सगळ्यांना. जी लोकशाहीमध्ये तर प्रत्येकाला हक्क आहे, तर त्याप्रमाणे आपण लढू शकतो. आज जर तुम्हाला वाटत असेल, जर तिथं सुविधा चांगली नाही किंवा काही अडचणी आहे आपल्या हत्तीसाठी, आपल्याला पाठवलेलं आहे तिथं, तर जर सुविधा चांगली नसेल तर तुम्ही त्यांच्यावरती कारवाई सुविधाबद्दल करू नाहीच शकता. आहे हो सर, सुविधाबद्दल नाहीच आहे. मी बघितला व्हिडिओ, सुविधा खूप चांगल्या आहेत, पण माणसाच्या हत्तीबद्दल भावना खूप जोडलेल्या होत्या ना. हजारो हो. वर्षाची परंपरा मोडली तुम्ही आहे आमची. हजारो वर्ष मी लहानपणीपासून हत्ती बघते तिथं सर. मग बरोबर, ते तर आणि त्या आहेच. मठात असं कधीच झालं नाही की तो मठ रिकामा राहिला हत्तीशिवाय, आणि तुम्ही हजारो वर्षांची परंपरा आमची मोडली सर. मग आम्हाला कसं नाही, वाटत त्यातली असेल गोष्ट नाही. तुम्ही सांगा. ही परंपरा डायरेक्टली मोडली गेलेली नाही, ती तिथं प्रॉपर ऍज पर प्रोसेसच झालेलं आहे म्हणून. मोडली कशाला म्हणतात, जेव्हा डायरेक्टली जबरदस्ती किंवा कुठल्याही प्रकारे प्रोसेस फॉलो न करता झालं असेल. नाही सर, जबरदस्तीनेच नेले. तुम्ही पोलीस गाडी सगळं एवढं घेऊन आलेला तिथे, तुम्ही व्हिडिओ बघितला सुद्धा असतील. मग ते जबरदस्तीनेच नेल्यासारखं आहे आमच्या हत्तीला तुम्ही. मी तर ऑलरेडी बोललो ना, ह्या न्यूजला चाललंय, व्हिडिओ सोशल मीडियाला, काही न्यूज आता तुम्हालाही माहिती आहे. आता जेव्हा काहीतरी न्यूजला किंवा सोशल मीडियावाल्यांना जर काही गोष्टी करायचं असतं तर निगेटिव्हिटी दाखवायची असते तर ते निगेटिव्हिटी नाही. आता आमचा हत्ती म्हणलं, आम्ही निगेटिव्हिटी कसं पसरवीन सर. तुम्ही तर योग्य आहे, तुमच्या भावना आहेत, तुम्ही एवढ्या वर्षापासून बघा मॅडम, मी या गोष्टी समजतोय तुमच्या, कारण की तुम्ही स्वतः राहिलेला आहे म्हणून तुम्ही एवढ्या मनाच्या तडतडाने मला सांगताय. हो. तडमड करून तुम्ही का सांगताय, कारण की तुम्ही स्वतः हत्तीला समोर आले, त्या गावामध्ये आहेत, तुम्ही त्या गावामधले आहेत म्हणून मला कळलं तुमची एवढी माहिती आणि तुमच्या भावना मलाही कळली. पण आणि असं पण नाही की आपल्या भारताच्या बाहेर गेलं, भारतामध्येच आहे. हो सर, भारतामध्येच आहे, पण आपल्या घरातला व्यक्ती जर आपल्याला सोडून जात असेल तर त्रास हा आपल्याला होणारच ना. हो, ते तर आहेच. बाहेर जावा नाहीतर कुठेही जावा, तुम्ही देशाबाहेर जावा, त्रास हो. आणि कायमस्वरूपी जर तुम्ही नेतच असाल तर मग आणखीन थोडं जास्त त्रास होणार ना. त्रास होण्यासारखं नाही, जे तर आपल्याला आहे. नाही सर, मला पोर्ट करायचंच आहे. ते फक्त कारण एकच आहे, अंबानी बद्दल तुम्ही तिकडं माझा मेसेज तेवढा सर पोचवा. बघूया बाकीचं काय होईल ते. तुमचा दिलेला फीडबॅक मी नक्की शेअर करण्याचा पूर्ण प्रयत्न. ओके.